नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की महिपत आता साधूबाबा झालेला आहे आणि आता लोकांना तो देव वाटत आहे. तर लोक आता त्याच्याकडे शंका घेऊन आलेले असतात. त्यावेळेस आता लोक काही काही अशा वेगवेगळ्या शंका त्यांना सांगतात. मग आता महिपत म्हणत असतो की जे मी करतो तेच तुम्हाला करावे लागेल. तुम्हाला मुक्त व्हायचं लागेल. माझ्यासारखं बेभान व्हावं लागेल. आतून आनंदी व्हावं लागेल. तर तुमचा परमेश्वराच्या जवळ जाता येईल. आणि मग महिपत हात जोडत म्हणत असतो, तुमच्या लेकरांना पाठीमागे राहा म्हणजे देवाला हात जोडून तो असं म्हणत असतो. मग त्या सगळ्यांना असं वाटत असतं, की "अरे वाह! रे किती चांगले महाराज आहेत." आणि मग महिपत म्हणतो, की "चला उठा." मग सगळी लोकं सुद्धा आता उठतात आणि मग महिपत म्हणत असतो, म्हणजे गोल-गोल फिरून हात वरती करून म्हणत असतो, की "मुक्त व्हा, नाचायला लागा, नाचा स्वतःच्या आतून शांत करायला पाहिजे." तो सुद्धा आता तसंच गोल-गोल फिरत असतो. तर लोकं सुद्धा आता त्याच्या पाठीमागे तसंच करत असतात. आणि मग पुन्हा तो म्हणतो, की "स्वतःला आनंदी ठेवा. तुमच्या मनातल्या राक्षसाला बाहेर काढा. तर बाहेरच्या चांगल्या माणसांना मनात राहण्यासाठी जागा मिळेल, आनंद मिळेल. फक्त चांगला विचार करा, लोकांच्या हिताचा विचार करा. लोकं सुद्धा तुमचा विचार चांगला करतील. आपण जर असं चांगला विचार केला तर आपण आयुष्यभर आनंदी राहू आणि आपलं आयुष्य बदलणार आहे." मग सगळे लोकं सुद्धा तसंच करत असतात. आणि मग पुन्हा आता महिपत म्हणत असतो, की "मी जे सांगतो ना, तेच तुम्ही फक्त करायचं." आता सगळं लोकं तशीच करत असतात. आणि मग ते सगळं करून झाल्यानंतर आता सगळे ओरडतात, की "महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय." आता हे सगळं प्रेक्षकांनो महिपत नाटक करत आहे, का तो खरंच साधू महाराज झाला आहे किंवा सुधारला आहे, हे पाहण्यासाठी खूपच इंटरेस्टिंग पुढचा एपिसोड येणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.